जय महाराष्ट्र. मी वेदश्री ताम्हाणे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करू एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. सामान्यांनाच नव्हे तर सिने कलाकारांनाही दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराटने याड लावले. मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनीही झिंगाट गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. हाऊसफुल 3च्या टीमने अँड टीव्हीवरील सो यू थिंक यू कॅन डान्स या रिअलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला. AIBचा कॉमेडियन तन्मय भट्टनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नवीन वाद उद्भवलाय. या व्हिडिओमध्ये सचिन आणि लता दीदींची अश्लील भाषेमध्ये मस्करी करण्यात आली आहे. या अश्लील व्हिडिओवर सोशल नेटवर्किंग साईटवर जोरदार टीका होतीये. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर, रितेश देशमुख आणि सेलिना जेटली यांनीही या व्हिडिओचा निषेध केलाय. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बँजो या म्युझिकल चित्रपटाचं पहिलं टीझर पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून त्याचा आगळावेगळा लुक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. रितेश सोबत अभिनेत्री नर्गिस फखरीही यात भूमिका साकारतेय. महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी 3 या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झाला. यावेळी बिग बी देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटात बिग बी अमिताभ यांनीही गाणं गायलंय. 3 या चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. क्यू रे या गाण्यात एका म्हाताऱ्या आजोबाचा हताशपणा अमिताभ यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत विद्या बालन, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. आशिकी सिरीजच्या 3ऱ्या सिक्वेलची तयारी सुरू झाली असून आशिकी 3 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे. निर्माता महेश भट्ट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून आशिकी 3 साठी या दोघांना साईन केलंय. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं भट्ट यांनी सांगितलं. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं नुकतंच वोग मासिकासाठी एक खास फोटोशूट केलंय. जूनमध्ये येणाऱ्या वोग मासिकाच्या कव्हर पेजवर कतरिना झळकणार आहे. इरफान खान स्टारर मदारी चित्रपट येत्या 10 जूनला प्रदर्शित होणार होता, पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाचं काम उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत 15 जुलै ठरवण्यात आली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आता अभिनयाबरोबरच गायिकाही होणार आहे. पहिल्यांदाच परिणीती चोप्रा आणि आयुष्मान खुराना ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्राने तिने गायलेल्या एका गाण्याची खास झलक व्हिडिओद्वारे अपलोड केली आहे. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर तमिळ चित्रपट ओके कन्मणीचा हिंदी रिमेक ओके जानूमध्ये झळकणार आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 2 तरुण जोडप्यांची ही कथा आहे. पुढील वर्षी 13 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. सुलतान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सलमानवर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होतोय. अभिनेता रणदीप हुड्डानेही सलमानचं कौतुक करत सलमानची भूमिका सर्वोत्तम असल्याचं म्हटलंय. रणदीपने सुलतान या चित्रपटात सलमानच्या ट्रेनरची भूमिका साकारली आहे. क्वांटिको फेम अभिनेत्री प्रियांका चोप्रा मायदेशी परतली आहे. बेवॉच या हॉलिवूड पटाचं चित्रीकरण पूर्ण करून ती 40 दिवसांसाठी भारतात परतली आहे. या 40 दिवसात ती 24 ॲड कॅम्पेन करणार आहे. त्यानंतर बेवॉचच्या प्रमोशनसाठी परत परदेशी रवाना होणार आहे. किंग खानचा मुलगा अब्रामचा 27 मे रोजी 3रा वाढदिवस होता. खान कुटुंबियांनी अब्रामचा हा वाढदिवस 30,000 फूट उंचीवर सेलिब्रेट केलाय. नुकतंच करण जोहरच्या लंडन येथील पार्टीनंतर मायदेशी परतत असताना खान कुटुंबाने अब्रामचा वाढदिवस विमानातच सेलिब्रेट केला. अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झिया या चित्रपटातून हर्षवर्धनची बॉलिवूडमध्ये ग्रँड एंट्री होणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.
हिरोपंती आणि दिलवाले सारख्या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री कृती सेनला आता बॉलिवूडमध्ये चांगलीच मागणी आहे. कृती सुशांत सिंग राजपूतसह आगामी राबता चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय तिला अनेक बिग बॅनरचे चित्रपट ऑफर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अभिनेते बमन इराणी यांनी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिलाय. दिग्दर्शक कबीर खान बरोबर कराची विमानतळावर झालेल्या गैरवर्तणुकीमुळे बमन इराणी नाराज झाले आणि त्यांनी पाकिस्तानी दिग्दर्शक अझान समी खान यांच्या चित्रपटाला नकार दिलाय. हॉलिवूड अभिनेता द रॉकने आपल्या आगामी ॲक्शनपट फास्ट 8चा लुक रिलीज केलाय. या सिनेमात द रॉक लूब्स हॉब्सच्या भूमिकेत दिसणार आहे. शनिवारी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा पहिला लुक रिलीज झालाय. हॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजलेल्या गुप्तहेर जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी आता डॅनियल क्रेग ऐवजी द फॅन्टॅस्टिक फोर फेम जॅमी बेल या अभिनेत्याची निवड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निर्माते नानूभाई जयसिंघानी व दिग्दर्शक समित कक्कड यांच्या हाफ तिकीट या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. गेल्या काही वर्षात लहान मुलांवर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले. त्या चित्रपटांना चांगली लोकप्रियताही मिळवली. हाफ तिकीटच्या निमित्ताने एक आशयघन विषय आता बघायला मिळणार आहे. अभिनेता मंगेश देसाई एक अलबेला या चित्रपटात भगवान दादांची प्रमुख भूमिका साकारतोय. हा अवलिया पडद्यावर साकारणं तितकंसं सोपं नव्हतं. यासाठी अभिनेता मंगेश देसाईला बरीच मेहनत घ्यावी लागली. मंगेशला भगवान दादांसारखा दिसावा यासाठी त्याच्या हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट असलेल्या विद्याधर भट्टे यांनीही त्याच्या लुकवर मेहनत घ्यावी लागली. याचसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र थेट अचूक बिनधास्त.